काय खाताय? काजू खाताना दशा उतरतात. तू इथे हे केस हेअर वॉश घेतला का? मग कानावर खेळत होती म्हणून मी दशा उतरतात. काय करतेस? मी मम्मा आणि मी दोघं खेळतोय बॉल बॉल. हे बघा माझं पण मग तो कलर मिक्स झाला परी. कशात ह्याच्या पण कलर मिक्स झाला. मी कोणत्या कलरच्या बनवू? कोणत्या पण कलरच्या पण. मला पर्पल हवा. अच्छा ठीक आहे. ठीक आहे. पण त्याला काढून बघ. ओके ठीक आहे. त्याला प्रेस करूया. इथे मी आणि परीने आमचा फर्स्ट टाइम एन्जॉय केला. कधी कधी तिच्या बरोबर मला खेळावं लागतं, कारण तेवढं स्किल सुद्धा डेव्हलप होतं आणि मग ती सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींमधून काही ना काही शिकत असते. सो मग थोडासा वेळ तिला घेऊन बसलं आणि तिच्याकडून करायला तिला प्रोत्साहन केलं तर ती सुद्धा छान पद्धतीने करते. यावेळेस तिने मला चक्क सांगितलं की आपण चेंडू बनवूयात छान छान कलरफुल. तर म्हटलं की चला ती सुद्धा ते मोल्ड करायला व्यवस्थित शिकेल आणि तिला सुद्धा ते शेपिंग व्यवस्थित जमेल. सो मग तिच्यासोबत थोडासा उत्साह म्हणून मी सुद्धा 2-3 चेंडू बनवले आणि तिला सुद्धा खूप आनंद झाला की आईसोबत आपण काहीतरी खेळलो. आणि मग असं खेळावं लागतं कधी कधी तिच्यासोबत. घरी बसून बोर होते, मग काय करायचंय तुला? नारायण टेक्नो स्कूलचे त्या बरोबर मस्ती करू, सोड त्याला. ती बघ ना कसं करते. भूकरी डॉक लागेल मला. आता परीला घेऊन जात आहे मी कथ्थक क्लासला. सो त्याची पाण्याची बाटली भरते. ती आणि वैभव ऑलरेडी खाली गेलेले आहेत, कारण 5:15चा क्लास असतो. सो मग घरातून अर्ध्या तास अगोदरच निघावं लागतं, कारण तिची जी गुरु आहे पल्लवी ताई, सो तिला नाही आवडत लेट पोहोचलेलं थोडंसुद्धा. सो म्हणून वेळेतच जावं लागतं. तर आता पाण्याची बाटली भरते आणि मग निघते परीला क्लासला घेऊन. आता अंगावर आली असती गाडी. एवढा उशीर टाइमपास करत होतात ना, खरं सांग. आपला मित्र कालपर्यंत सेटअप होईल सगळा का झाला मेला?
बाबांना बाय कर. हां, चल. मी पण आता मी पण काय नाही खाल्लं. फक्त 3 दिवस मी होते तर माझ्याकडे नव्हती ती 3 दिवस. पण अजून सांभाळ ना. आठवड्यातून 1 दिवस सांभाळायला काय प्रॉब्लेम आहे तुला? मी तर विचार करते पुढच्या वर्षीपासून हिला तुझ्याकडेच ठेवते आई. हा, पुढच्या महिन्यापासून. सॉरी, पहिलीपासून. जाऊ दे. तू घेत जा तिला 2:30 वाजता. मी येत जाईल तिला संध्याकाळी घ्यायला. हा, पण मग तुझा पाय पाय चांगला आहे. मग तुला करमलं का माझ्याकडून आल्यानंतर? काय कर्मसाठी काय अर्थ का काय करायचं? मग कशाला आली त्या दिवशी? पूजा केली. मग गुरुवारी फोन नाही केला? कधी? गुरुवारी तू म्हणलं तू अशी येशील मी नाही. मग तू फोन का नाही केला? म्हणलं ही येईल. बघत होती काय मामा. झाले का तुझी आग लावायला चालू? 9 वाजेपर्यंत वाट बघते तुझी मी. मी येत होती, हा बोलला नाही जायचं. काय रे वैभव? तिला आवडत नाही तुमच्याकडे. तुझं काय आहे ते सगळं? काही ना शॉपामध्ये ऐकायला मिळतात ना. तिला आवडत नाही. तिला तुम्ही किती बोलतो जा जा जा. मी आता येणार आहे, आईकडेच येणार आहे कायम राहायला. मग तू राहा एकटा तुझ्या राजवाड्यात. आई मी येऊ ना? ये ना. दोन दिवस पाय पडता. आता तू आला घरी, आता तू काय करणार? माझ्या फ्रेंड बरोबर खेळणार. काय खेळणार? पिकनिक पिकनिक ओ माय गॉड. काय चालू होती? स्कूलची. त्याची फी भरायला खूप वेळ लागते. मंडे पर्यंत भरायची आहे सांगते बाबांना. मग ट्युजडेला आमची फी. तुझा डान्स क्लास कसा होता? खूप चांगला. आज दुसरी ताई होती ना? कशी होती ती? खूप चांगला. चांगली होती. आणि ती कशी हावभाव करून बोलते असं ना? तू काय एवढा थकलाय? गाडी चालू आहे. चल. विश्वास आई काही गोष्टी समजून घ्यायच्या असतात आणि सोडून द्यायच्या असतात. तू नको ना बोलत जाते. विश्वास ऐक. तू ऐकत का नाहीस माझं? तू ऐक ना. अरे ऐक. मी खरंच काय केलेलं नाहीये. मी अष्टमी आलीस तू? हॅलो अष्टमी. बाय बाय बाय. सॉरी कमिंग सर.
कोंबडीचा रस्सा केलेला ना, तिला माझ्या भाकरी चुरून खायला त्याच्यामध्ये, तर म्हणजे नाही मला भातच खायचा. मला भात लावलाय मला तो जेवण आज कधी कधी खातो आम्हाला. आता वैभवला खूप दिवस झाले म्हणजे नॉनव्हेज असं म्हणजे बनवतच नाही घरामध्ये शक्य. तसं होतं की आज सगळं सुकी मच्छी खायची. हा तुम्ही मला भात खा. परी जा आता झोपायचं. ओके, एवढ्या रात्रीचं खेळणं इज अ बॅड मॅनर्स. ओके, इट्स अ बॅड हॅबिट. हा ओके, मग तू उद्या सकाळी ये बघ. तू जाणार ना घरी मम्माकडे झोपणार ना, मम्माच्या लॅपमध्ये झोपणार ना. तुला चॉकलेट देते, चॉकलेट तुला. पण मला घरी बसून झोपायचं होतं म्हणून मग मी त्यांना काय बोललो. ठीक आहे, झालं. असतं की नाही लिमिट का नसतं? मग तू का नाही ऐकत माझं? का नाही ऐकत? आता तुझं झालं की नाही खेळून? हा, मग वेळेत जेवलं नाही पाहिजे का? सांग मला. जेवलं नाही पाहिजे वेळेमध्ये? मग परी प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं ना परी. आता तुम्हाला सांग, तू कंटिन्यू अभ्यास करू शकतेस? करू शकते का कंटिन्यू अभ्यास? हा, त्याला पण एक टाइम असतो ना. का तू सारखा अभ्यास करणार? सारखा करणार अभ्यास? मग मग आता तिला पण झोपायचं असतं की नाही दुर्वाला? मग तिला शाळा असते, त्यांना बाहेर जायचं असतं. हा, मी पण जेव्हा मोठी होणार तेव्हा पण मला ट्युशन लागणार, स्कूलला जायला लागणार, तुमच्या बरोबर मार्केटला यायला लागणार. मग तिची मम्मा ऑफिसला जाते, मग तिच्या मम्माला मग तिच्या मम्माला ऑफिसला जायचं असतं, हो की नाही? मग दोघांच्या आईला ऑफिसला जायचं. असं नाही बघायचं. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट ठेवायचं. ॲक्च्युली मी गेले होते मार्केटमध्ये. मला घ्यायचे होते काही इयरिंग्स आणि क्लिप्स, हेअर क्लिप्स. कारण का माझे क्लिप्स कुठे गेले मला खरंच माहिती नाही आहे. सो म्हणून ते सुद्धा घ्यायचे होते. पण सगळ्यात अगोदर आत्ता जस्ट माझं जेवण झालेलं आहे. छान असं परीसुद्धा जेवलेली आहे. आणि आज परीला थोडासा मला ओरडा द्यावा लागला, कारण ऐकलं नाही आहे जे सांगितलं होतं ते. सो मग थोडंसं तिला रडावं लागलं आणि ती रडली. सो इट्स ओके, थोडीशी शिस्त पण असली पाहिजे, नाहीतर मग ते अगदी तसं होतं की आई बाबा काहीच म्हणत नाही आहे तर आपण कसंही वागलं पाहिजे. सो मग थोडंसं तिला ओरडावं लागलं. एनिवेज आता ती शांत झालेली आहे, बाहेर बसून टी व्ही बघते आहे. सो मग म्हटलं की सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते की जेवण कसं झालं होतं. छान झालं होतं जेवण. आणि आजच्या जेवणामध्ये माझा मेनू होता सुके बोंबील असतात ना, बॉम्बे डक. सो त्याचा छान असा पोटॅटो टाकून मी रस्सा बनवला होता तिखट, कारण वैभवला खायचे होते. आणि त्याचबरोबर सुकटसुद्धा बनवली होती. आज सॅटर्डे आहे, पण समटाईम्स वी ईट खातो आम्ही सॅटर्डेला, त्यामुळे इट्स फाईन टू ईट नॉनव्हेज ऑन सॅटर्डे. कधीतरी, अगदी कधीतरी, नॉट ऑलवेज. आणि आज त्याला खरंच खूप इच्छा झाली होती खायची, असं म्हटलं की खा. मग ते खाल्लं आणि छान झालेलं. ज्वारीची भाकरी, भात बासमती तांदळाचा आणि हे सगळे छान छान अशा डिश. सो मस्त झालं होतं आणि खूप मस्त पोट भरून शांत असं मी इथेच बसून आता जेवली होती. आणि ते झालं, परी जेवली. आणि मग म्हटलं की मला आता किचन क्लीन करायला जायचं आहे, पण म्हटलं की तुमच्यासोबत आज मी हे इयरिंग्स आणलेले आहेत आणि खूप छान मला मिळाले. हेअर क्लिप्स खूप छान मिळाले आणि अगदी रिजनेबल. खूप दिवसांपासून घ्यायचे होते हेअर क्लिप्स मोस्टली. सो
घेतलेले आहेत आणि खूप छान पद्धतीने मिळालेले आहेत. सो तुम्हाला दाखवते की कोणते कोणते इयरिंग्स आणि हेअर क्लिप्स मी घेतलेले आहेत. लेट मी नो इन द कमेंट सेक्शन की तुम्हाला ते कसे वाटले आणि प्राईस वाईज अगदीच छान मिळाले. सो बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात अगोदर हे असे इयरिंग्स घेतलेले आहेत जे की असे झुमका स्टाईलमध्ये आहे, म्हणजे कुर्ता वगैरे काही घातलं तर त्याच्यामध्ये व्हाईट कलरचे डायमंड्स आहेत, जे मला एक मिळालं आय थिंक 50 रुपीज आणि 100ला 3 असं त्याचं रेशो होता. सो हे एक घेतलेले आहे झुमका स्टाईलमध्ये. त्याच्यानंतर हे घेतलेले आहेत असे छान टॉप्स, म्हणजे वाटतील असे हार्ट शेपमध्ये, ज्याच्यामध्ये ऑफ व्हाईट कलरचे क्रिस्टल डायमंड आहेत. सो छान वाटतं, म्हणजे आपण नॉर्मल कॅज्युअल टॉप घातला जीन्सवर तर त्याच्यावर घालायला किंवा कुर्तीवर घालायला सुद्धा छान वाटतं रेग्युलर यूजसाठी. आणि हे घेतलेले आहेत, सध्या ट्रेंडिंग आहेत, म्हणजे रिंग पॅटर्नमध्ये. सो असं काहीतरी मला घ्यायचं होतं. सो हे घेतलेले आहे, म्हणजे अगदीच खाली कुठे आपण जातो, परीला क्लासला घेऊन जाते, सो मग त्याच्यासाठी वगैरे असं हे घेतलेले आहेत. आणि क्लिपसुद्धा एवढे छान छान मिळालेले आहेत. सो हा एक फ्लॉवर शेपमध्ये आहे आणि क्लिप मला मिळालेले आहेत 20 रुपीजला एक होता आणि 50 रुपीजला 3 असे रेशोमध्ये होते. सो हा मी एक घेतलेला आहे व्हाईट कलरमध्ये, बिकॉज व्हाईट कलर इज माय फेवरेट कलर. त्याच्यानंतर हा एक घेतलेला आहे, सगळे लाईट्स शेडमध्येच आहे कारण का लाईट शेड माझं खूप फेवरेट आहे. सो हा एक घेतलेला आहे. त्याच्यानंतर हा एक घेतलेला आहे व्हाईट आणि ब्राऊन कॉम्बिनेशनमध्ये. सो हा सुद्धा काहीतरी वेगळं म्हणून छान. आता हे सगळे ट्रेंडिंग आहेत, सो म्हणून ह्याच्यामधून हा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग हा घेतला आहे एक छान असा, किती सुंदर आहे, म्हणजे लावल्यानंतर तो असा दिसणार, असा दिसणार तो केसांवर. आणि एक हा मला घ्यायचा होता जो माझ्याकडे होता पण माझा तो तुटला. सो मी आज परत एकदा घेतलेला आहे ट्युलिप फ्लावर. सो हा एक घेतलेला आहे आणि हाच घेतलेला आहे, म्हणजे ऑर्किड फ्लावर तुम्ही म्हणू शकता. सो ह्या कलरमध्येच मी घेतलेला आहे. आणि अशी सगळी छोटीशी शॉपिंग मी आज केलेली आहे मार्केटमधून, विच वॉज इन्स्टंट शॉपिंग असं म्हणू शकतो. अजिबात प्लॅन नव्हतं, सहजच वैभवला म्हणाले की चल तुला सुट्टी आहे तर पण घेऊन येऊयात. तर हे सगळं तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि त्याचबरोबर लिक्विडसुद्धा घ्यायचे होते मला, भांड्या म्हणजे युटेन्सिल क्लिनिंगचं. सो ते घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हँडवॉश घ्यायचं होतं, सो ते सुद्धा घेतलं. जांभळी नाका मार्केट, जर तुम्ही ठाण्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की होलसेल मार्केट आहे आणि तिथे खूप उत्तम प्रतीच्या ह्या सगळ्या गोष्टी मिळतात अगदी रिझनेबल कॉस्टमध्ये. सो त्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. मग त्याच्यानंतर आम्ही परीला डान्स क्लासमधून पिक केलं, आईकडे गेलो, आईबरोबर टाईम स्पेंड केला. थोडासा आईने छान चहा बिस्किट असं सगळं खाऊन मग आईकडे निघालो. वैभवला खायचे होते हे सगळं ड्रायफिश, म्हणून त्याच्यासाठी ड्रायफिश घेतलं. घरी आलं, थोडंसं क्लिनिंग केलं, बिकॉज खूप दिवसांपासून 3-4 दिवसांपासून क्लिनिंग तसंच होतं, कंटाळा आला होता म्हणून. म्हणजे जे मेन आहे त्याच गोष्टी मी करत होते. आणि अगदी काल खूपच घाण झालेलं घर, सो म्हणून आज आल्यानंतर सगळ्यात अगोदर ते केलं. आणि मग त्याच्यानंतर जेवण बनवलं, जेवलो आणि आता मी जाणार आहे क्लिनिंगसाठी. वैभव जेवतोय म्हणून. सो वैभवचं झालं की मग क्लिनिंग करेल किचनचं. तर असा होता माझा एकंदरीत दिवस. मला कसा वाटला गृहिणी म्हणून ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा कसा वाटला. सजेशन्स आर ऑलवेज वेलकम. अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी नवीन व्लॉग पोस्ट करेल तर सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. सो चला तर मग भेटूयात आपण उद्याच्या डेली व्लॉगमध्ये एक नवीन दिवस घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर अँड येस, थँक्स फॉर वॉचिंग की तुम्ही एवढा स्किप न करता माझा व्लॉग बघितला त्यासाठी. बाय बाय.